काय आहे? काय प्रकार आहे हा? कोणाची माणसं? ते माझ्या रूमची झडती घेत आहे का? सगळ्याच घराचं क्लिनिंग करायला घेतलंय. क्लिनिंग? साफसफाई चालली का? कशासाठी? आणि आमच्या या शकुंतला कुठे आहे? मी बोलवून आणते. मामा. अरे तारा, काय झालं? काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? मामा हो, एक फोन तरी करायचा मला. अगं तारा, मी तुला फोन केला होता पण तूच फोन उचलला नाही. राहिलं असेल ते बटन शोधायच्या गडबडीत. बरं ते सगळं सोड, बटन मिळालं का? बटन सापडलं, हे बघा. सॉलिड आहे तारा तू. बरं चला आता, अजून काही गडबड होण्याच्या आत श्रेयसला हे बटन दिलं पाहिजे. चला पटकन. हो बरोबर बोलतेस. चल 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 चल. चल ते म्हण लवकर, कळ आहे तुझ्यावर. चल चल लवकर चल. थांब रे जरा, आठवते मला. अरे नाही नाही नाही, तू तर खूप वेळ नुसती आठवतेच. म्हण लवकर, चल लवकर. श्रेयस, अरे सगळी कामं सोडून बसले मी तुझ्या बरोबर. थांब जरा. नाही 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 नाही. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4. आत्या, दयानंद काका आले, त्यांनी बोलावलंय तुम्हाला. हो का? आलेच मी. अथक प्रयासाने थांबवून ठेवलं होतं तिला इथे. काय झालं? झालं का काम? मिळालं बटन? श्रेयस, अरे मी बटनच शोधत होते, पण तेवढ्यात नेमके दयानंद काका आले आणि माझा नाईलाज झाला. गॉड, काय सांगतेस? मग आता ते बटन कसं मिळणार आपल्याला? एक तर ते क्लिनिंग वाले आले आहेत, त्यांनी जर साफसफाई करताना ते बटन चुकून कचऱ्यात वगैरे टाकलं तर मग संपलंच सगळं. अच्छा, नवऱ्याची मस्करी करायचा मूड आहे तर? नाही नाही, मस्करी नाही श्रेयस, खरंच खूप बाका प्रसंग ओढावला होता. काय झालं, ते बटन बेडजवळ पडलं होतं. ते मी वाकून काढलं. उठणार इतक्यात दयानंद काका आले. म्हणजे तू पकडली जाणार होतीस? हो, मग जेमतेम बटन असं मुठीत घट्ट धरलं, लपवलं आणि सटकली. खूप टेन्शन आलं होतं ना, म्हणून जरा मस्करी केली. पकडली गेली असतीस तर? बघितलं असतं काय करायचं ते. तुझा जीव वाचवण्यासाठी मी कुठल्याही संकटाचा सामना करू शकते श्रेयस. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? हो. खूप 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 प्रेम करते मी श्रेयस तुझ्यावर. पण कसं सांगू तुला, मी तुझी आराध्या नाही. आणि तू तारावर प्रेम करशील की नाही माहिती नाही मला. तुझा आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श इतका हवासा वाटतोय. पण नाही नाही, मला तोल सावरायला हवा. हे प्रेम तारासाठी नाहीये या क्षणी.
आराध्या तू नसतीस तर काय झालं असतं माझं? मी तुझ्यावर रागवलो, तुझ्यावर अविश्वास दाखवला, तरी तू मात्र काही मनात न ठेवता जीवावर उदारून लढतेच नेहमी माझ्यासाठी. प्रेम उसळून येत ना, असं वाटतंय गेल्या 6 महिन्याची सगळी कसर भरून काढावी, घट्ट धरून ठेवावं तुला हृदयाशी. बोल ना आराध्या, तुला माझी ओढ लागली नाहीये का? सांग ना. तुझं आराध्यावरचं प्रेम जसं जसं दिसतंय तशी तशी माझ्या मनातली भीती वाढतीये रे श्रेयस. पण ही ताराही तितकंच आणि तेवढंच प्रेम करते रे तुझ्यावर. प्रत्येक वेळी डाव असा अर्धवट सोडून का निघून जाते? मी अशी विचित्र भिंत का उभी राहिली आहे दोघांच्या? कसा सोडवणार आहे मी आतिडा? आराध्या आणि तारामधला हा झगडा माझ्यासाठी जीव घेणा झालाय आणि श्रेयससाठी सुद्धा. काय करू मी? काय करू? तारा, आजी झोपला नाहीत अजून? अहो रात्र किती झालीये. माझी पोर जागी असताना म्हातारीला